अजित पवारांनी मात्र मी शरद पवारांची साथ सोडणार नाही असं म्हटलेलं आहे। राज्यातल्या सगळ्यात चुरशीच्या लढतीत बारामती आहे। काका विरुद्ध पुतण्याची ही लढत आता भावनिक मुद्द्यावर येऊन पोहोचली आहे। मी साहेबांना सोडलेलं नाही असं मोठं विधान अजित पवार यांनी केलेलं आहे, अगदी मतदारांसमोर केलंय। पाहूया बारामतीमधल्या राजकारणावरचा एक खास रिपोर्ट। मी साहेबांना सोडलेलं नाही। अजितदादांची भावनिक साथ। दादांना बारामतीकर प्रतिसाद देणार? सारा राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघामध्ये दररोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत। काका आणि पुतण्याच्या रोज नवनवीन विधानांनी ही निवडणूक गाजते। काका अजित पवार विरुद्ध पुतण्या योगेंद्र पवार यांच्यामधील या लढतीमुळे पवार कुटुंबातला राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलाय। लोकसभेला शरद पवारांनी घातलेली भावनिक साथ बारामतीकरांना भावली, त्यामुळे आता विधानसभेला अजित पवारांनीही वेगवेगळ्या माध्यमातून बारामतीकरांना भावनिक साथ घालण्याचा सिलसिला सुरू ठेवलाय। आता तर थेट दादांनी साहेबांना सोडलेलं नसल्याचं मोठं विधान केलंय। तुम्हाला काही न वाटत असेल की अजित पवारनी हे आता साहेबांना सोडायला नको होतं, मित्रांनो मी साहेबांना सोडलेलं नाही। मी साहेबांना सांगत होतं साहेब सगळ्या आमदारांचं मत आहे, माझे एकट्याचं मत नव्हतं, सगळ्यांच्याच आहे, सगळ्यांचं मत आहे की सरकारमध्ये जावं। का तर कामाला स्टे आला होता इथं। आता कोण बसेल समाजाला विचारा, राजवर्धनाला विचारा, आपण मंजूर केलेल्या कामाला स्टे आला 25-15 वगैरे म्हणले हे तापच झाला। म्हणलं लोक मला वेळातच काढतील, पैसे पाठवले पुन्हा स्टे दिला, स्टे बी नव्हता दिला, मी विरोधी पक्ष नेता होतो तुमचा, ते त्या सरकारने दिला। केवळ विकास कामांना स्थगिती दिल्यामुळेच आपण सरकारमध्ये सामील झाल्याचा दादांचा दावा मात्र ताईंनी फेटाळून लावलाय। हातातल्या बांगड्यांना ईडी सीबीआयची भीती नाही असा टोला त्यांनी लगावलाय। तर या 6 बांगड्या सोन्याच्या या शारदाबाई पवारांच्या आहेत। माझ्या या बांगड्या का सोन्याचा चमचा हा माझ्या आजी आजोबांच्या शेतीच्या कष्टाच्या पैशाचा आहे। या कुणाच्या ईडी सीबीआयच्या बांगड्या नाही आहेत। या राज्यातली सगळ्यात लाडकी बहीण मी आहे। लोकसभेला लाडकी नव्हते, लोकसभेनंतर लाडकी झाले। जर आमच्या भावानी मागितलं असतं ना तर जेवढं असतं नसतं तेवढं सगळं प्रेमाने देऊन टाकलं असतं। काय लागतं ते? गेल्या काही दिवसात अजित पवारांनी कोणती मोठी विधानं केली आहेत ते पाहूया। मी शरद पवारांना सोडलेलं नाही, सर्व आमदारांचं मत होतं सरकारमध्ये जावं। काकींना आत्ताच कसा नातवाचा पुळका आला? हा पठ्ठ्याच तुमची कामं करणार। बारामतीत आपलं नाणं खणखणीत आहे। शरद पवार यांच्यानंतर बारामतीचा वाली मीच। आणि लोकसभेला गंमत केलीत, आता गंमत करू नका। शरद पवारांनी संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर बारामतीत भावनिक राजकारणाचा महापूर आलाय। त्यामुळे आता काकांना शह देण्यासाठी अजितदादांनीही बारामतीच्या गावागावांमध्ये आपल्या पद्धतीनं भावनिक मुद्दे बाहेर काढले। त्यामुळे विधानसभेला बारामतीकर कुणाच्या भावनांना प्रतिसाद देणार याची उत्सुकता वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।